अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। विनयभंगाच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आलं। मनुष्यबळाचा अभाव, परिचारिकांची सुरक्षा तसेच परिचारिकांची रिक्त असलेली पदं आदी बाबींना घेऊन सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन तसेच स्थानिक आरोग्य प्रशासनाचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी 18 मे 2026 रोजी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन जिल्हा शाखा अमरावतीच्या वतीनं एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आलं। आज परिचारिका संघटनेचा या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। हे वर्षा बागोटे अध्यक्ष परिचारिका संघटनेच्या नेतृत्वाखाली चालू आहे। आज बऱ्याच वर्षापासून इथं या कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे। आम्हाला कर्मचाऱ्यांना काही हौस नाही आहे इथं आंदोलन करायची आणि जनतेला वेठीत धरण्याची, परंतु प्रशासनाच्या आडमुठी धोरणामुळे हे सर्व असं आंदोलन करावं लागत आहे। वास्तविक पाहता काही मागण्या महत्त्वाच्या मागण्या आहेत। त्या महत्त्वाच्या मागण्यावर आमच्या ज्या जी महिला आहेत त्या महिलावर जे काही विनयभंग झाले किंवा त्यांना जे निलंबन केलं आहे ते तात्काळ मागण्या घ्यावं। ज्या महिलेवर विनयभंग करण्यात आला तो जो दोषी असेल त्याला तात्काळ अटक करावी। त्याच्यानंतर परिचारिका ज्या आहेत त्या सर्व रिक्तपदे भरण्यात यावी, परिचारिकांना संरक्षण देण्यात यावी। या ठिकाणी जे गार्ड आहेत 35 त्या 35 गार्डने आपापली ड्युटी चांगल्या प्रकारे करावी। स्वच्छता निरीक्षक आहेत, स्वच्छता सहाय्यक आहेत किंवा जे चतुर्थ कर्मचारी आहेत त्यांनी आपापली ड्युटी चांगल्या प्रकारे करावी। 5/2026 जिल्हा सामान्य रुग्णालय येथील परिचारिका काम बंद आंदोलन करीत आहे। त्याचं कारण अशी आहे की बऱ्याच दिवसापासून परिचारिकांचे रिक्त पदे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आहे। त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा रात्रपाळी आणि दुपार ड्युटीला परिचारिकांसोबत नसतात आणि सुरक्षा रक्षक सुद्धा नसतात। अशाच परिचारिकांवरचे जे दिवसेंदिवस अन्याय वाढत आहे आणि रुग्णांच्या रोषाला जे सामोरे जावे लागतात आहे आणि त्यामुळे परिचारिकांवरती प्रशासकीय अन्याय आणि सोबतच आजूबाजूच्या परिसरातून होणारे अन्याय दबाव याला आम्हाला समोर जावं लागत आहे। त्यातच दिनांक 6/5/2026 रात्रपाळी ड्युटीमध्ये एका परिचारिकेवरती शारीरिक आणि आर्थिक जो अत्याचार घडलेला आहे त्या अत्याचाराचा आज आम्ही निषेध करतो आहे। त्या दिवशी कदाचित एखादा परमनंट कर्मचारी तिच्यासोबत ड्युटीला असता तर हा प्रकार टाळता आला असता। तसेच तिच्याऐवजी जर एखादी स्टाफ नर्स तिथे ड्युटीला देता आली असती तर ती आजारी असताना तिला ड्युटी करण्याची वेळ पडलेली नसते आणि त्यामुळे दिवसेंदिवस जे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रिक्त पदांची संख्या वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे परिचारिकांना एका परिचारिकेला डबल ड्युटी करणे, त्याच्यानंतर नियमबाह्य पद्धतीने एका परिचारिकेला सलग 2 रात्रपाळी ड्युटी करणे, त्याचबरोबर 2 वॉर्डचे एकत्रित करून ड्युटी करणे, अशा अनेक नियमबाह्य पद्धतीने काम करून घेतल्या जात आहे। आज हम लोग यहाँ पर सभी गवर्नमेंट नर्सेस फेडरेशन परिचारिका संघ की ओर से यहाँ पे हमारी परिचारिकाओं को लेकर जो समस्याएं सामने आ रही हैं उस सभी उद्देश्यों को लेकर यहाँ पे हम एक दिन का काम बंद आंदोलन के लिए यहाँ पे प्रस्तुत हुए हैं। और हमारी जो मांगे हैं जिस तरह हम हमारी स्टाफ कोई भी अधिपरिचारिका हो या हमारे इंचार्ज सिस्टर, जब हम इस फील्ड में काम करते हैं उस समय जो हमको डायरेक्ट पब्लिक से और एडमिनिस्ट्रेशन का अभाव जो है कर्मचारियों का, जैसे चतुर्थ श्रेणी कर्मचारी जो है हमारे यहाँ उनका अभाव बहुत है। एक वार्ड में तीनों शिफ्ट में भी ऐसा होता है, मॉर्निंग, इवनिंग और नाइट, ऐसे शिफ्ट में हमको हर एक वार्ड में एक कर्मचारी मिलता है, ऐसा नहीं है। चतुर्थ श्रेणी कर्मचारी में एक सफाई कामगार और कक्ष सेवक और सिक्योरिटी गार्ड, ये तीनों जो आते हैं उसमें हमको 3-3, 4-4 वार्ड मिला के एक कर्मचारी मिलता है। तो हमको उससे कामकाज करवाने के लिए भी पीछे रहना पड़ता है। जब सफाई का काम हो जाता है तो पेशेंट से रिलेटेड कामों के लिए भी हमको कॉल करना पड़ता है। जैसे डॉक्टर को कॉल करके बुलाना पड़ता है वैसे ही ये कर्मचारियों को कॉल करना पड़ता है। इसमें हमारी अधिपरिचारिका और हमारे इंचार्ज सिस्टर हम लोगों का टाइम बहुत जाता है, जिसकी वजह से जब पब्लिक को और पेशेंट को जब ट्रीटमेंट में डिले होता है तो उस समय रिलेटिव ये नहीं समझ पाते कि यहाँ बाकी समस्याएं क्या है। रिलेटिव उस समय ये समझते कि अधिपरिचारिका या इंचार्ज सिस्टर उनकी तरफ से हमारे पेशेंट को इग्नोर किया जा रहा है और निग्लेक्ट किया जा रहा है, जबकि हमारी स्टाफ हर एक तीनों शिफ्ट में वहाँ मौजूद रहती है। 24/7 सभी कैडर से ज़्यादा हमारी स्टाफ ही वहाँ मौजूद रहती है।